Okay, dear friends, we will continue our next lecture of evolutionary biology. So last time we have seen that RNA molecule is formed. This is a single strand, and that single strand is developed as a RNA. And whenever two strands are come together, it is called as DNA, double-stranded DNA. So single strand was working totally or wholly for the development of the life on the earth at very beginning from the bacterial life. Now, this replication started by RNA and start to develop the natural selection or open the doors of natural selection, and the new life is started by accumulating these molecules. Now, third thing is that replicating molecule become enclosed within a cell membrane. मागच्या वेळेला बघितलं आपण रेप्लिकेटिंग मॉलिक्यूल तयार झाला तर तो रेप्लिकेटिंग मॉलिक्यूल जे आहे त्यांनी एक स्वतःच्या सेल तयार करायला सुरुवात केली. म्हणजे बघा हे जे काय आहेत ना रेप्लिकेटिंग मॉलिक्यूल आहे छोटे छोटे सेलच्या मधले डी एन ए म्हणतो आपण त्याला. आता सेलमध्ये न्यूक्लियसमध्ये न्यूक्लिओलस आणि न्यूक्लिओलसमध्ये न्यूक्लिओलर मटेरियल अशा पद्धतीने न्यूक्लियसमध्ये ही सगळी संघटना तयार झाली आणि सेलमध्ये सेल ऑर्गॅनिल तयार झाले मायटोकॉन्ड्रिया वगैरे वगैरे सगळं माहिती तुम्हाला. तर म्हणजे लायसोझोम रायबोझोम्स मायटोकॉन्ड्रिया हे सगळी संघटना सायटोप्लाझममधली आणि न्यूक्लियसमधली डी एन ए आर एन ए हे मॉलिक्युल्स तयार झाले आणि यांनी मग विकास सुरू केला. कसा? द इव्होल्युशन ऑफ मेम्ब्रेन सराउंडिंग द जेनेटिक मटेरियल प्रोव्हाइडेड टू यूज ॲडव्हान्टेज. हे दोन जे जेनेटिक मटेरियलला जे कव्हर दिलं ना याचे दोन खूप मोठे फायदे आहेत. कुठले? द प्रॉडक्ट्स ऑफ जेनेटिक मटेरियल कुड बी केप्ट क्लोज बाय द इंटरनल एन्व्हायरमेंट ऑफ दिस प्रोटोसेल अँड कुड बी डिफरंट दॅन द एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. पहिली गोष्ट म्हणजे याला सुरक्षितता मिळून गेली. दुसरी गोष्ट याच्या आणि मधलं एन्व्हायरमेंट वेगळं आहे आणि मधल्या एन्व्हायरमेंटमध्ये हा विकसित होऊ शकतो हे एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट सेल मेम्ब्रेन्स मस्ट हॅव बीन so advantageous that these encased replicators quickly outcompeted naked replicators, and this breakthrough would have given rise to an organism much like a modern bacterium. म्हणजे आताच्या काळातली जी काही मॉडर्न बॅक्टेरिया आहे ती जशी आज स्वतःचं कवच तयार करून घेते, स्वतःच्या मटेरियलमध्ये तयार करून घेते, स्वतः लढते आणि स्वतः रिप्लिकेशन करते, तसं पृथ्वीवर सगळ्यात पहिल्यांदा निर्माण झालेल्या सजीवांनी करत असावेत असा निष्कर्ष काढलेला आहे. आणि जे आजही पृथ्वीवर काही बॅक्टेरिया करत आहेत याचा अर्थ ते कंटिन्युअसली बॅक्टेरिया अजून कंटिन्युअस तेच काम करत आहेत. काही म्हणजे विकासच तेवढा झालेला नाही आहे बॅक्टेरियांचा, पण काही बॅक्टेरियांचा मात्र फार विकास झालेला आहे. बघूया आपण कसा. 4 नंबर. सम सेल्स बिगॅन टू इव्हॉल्व मॉडर्न मेटाबॉलिक प्रोसेस and outcompeted those with older forms of metabolism. काही पेशींनी इतका काही विकास करून घेतला की त्यांच्या चयापचयाच्या प्रक्रिया ज्या आहेत त्या प्रक्रिया जुन्या प्राण्यांच्या चयापचयाच्या प्रक्रियेपेक्षा फार वेगळ्या आहेत, भिन्न आहेत आणि त्याच्यात त्यांनी फार विकास घडवून आणलेला आहे. कसं? Up until this point, life had probably relied on RNA for most jobs, as described in step 2 above. आपण चौथी स्टेप बघतो, दुसऱ्या स्टेपमध्ये आपण बघितलं. बट एव्हरीथिंग म्हणजे काय, फक्त RNA काम करत होता. बट एव्हरीथिंग चेंज्ड वेन सम सेल और ग्रुप ऑफ सेल्स इव्हॉल्व्ड टू यूज डिफरंट टाइप्स ऑफ मॉलिक्युल्स फॉर डिफरंट फंक्शन्स. प्रत्येक फंक्शनसाठी वेगवेगळे मॉलिक्यूल कामाला लागून गेले. जसे DNA आहे, RNA आहे. DNA which is more stable than RNA. RNA पेक्षा खूप स्टेबल आहे हा. because the genetic material proteins which are often more efficient promoters of chemical reactions than RNA become responsible for basic metabolic reactions in the cell, and RNA was demoted to the role of messenger carrying information from the DNA to protein building centers in the cell, and cell incorporating these innovations would have easily outcompeted old-fashioned cells with RNA-based metabolism or hailing the end of RNA world. आता हे बघा, पहिला DNA याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन दिलेली आहे, त्यानंतर हा RNA ट्रान्स्क्राईब झाला, DNA पासून हा RNA ट्रान्स्क्राईब झाला DNAच्या स्टँडवर,
आणि त्याने प्रोटीन्स आर मेड फ्रॉम द इन्स्ट्रक्शन्स, आणि त्याने याच्यावरच्या सूचनेप्रमाणे आलेल्या स्ट्रँडवरच्या सूचनेप्रमाणे काही प्रोटीन तयार केले बघा, वेगवेगळे प्रोटीन तयार केले. तर हा जो काही विकास घडून आणला हा मॉडर्न मेटाबॉलिक प्रोसेसेसमध्ये घडून आणलेला आहे, काही पेशींमध्ये घडून आणला. आज देखील हा विकास फार झपाट्याने चाललेला आहे, याच्यामध्ये प्रचंड क्रांती होत चाललेली आहे आणि प्रोटीनचे नवीन नवीन मॉलिक्युल्स आणि बिल्डिंग ब्लॉक्स तयार होत आहेत. बघूया आपण कशी एक एक बघूया. 5 नंबरमध्ये मल्टी सेल्युलरिटी इव्हॉल्व. आता हा हे झालं आपण बॅक्टेरियापर्यंत बघत आलो, आता युनिसेल्युलरमध्ये. आता मल्टी सेल्युलरिटीमध्ये कसा विकास झाला. ॲज अर्ली ॲज 2 billion years ago some cells stopped going their separate ways after replicating and evolved specialized functions, and they gave rise to Earth's first lineage of multicellular organisms, such as the 1.2 billion years old fossilized red algae in the photo below. या फोटोमध्ये बघून घ्या, 25 मायक्रोमीटरची रेड अल्गी आहे, त्याचे फोटो आहेत बघा, रेड अल्गीचे फोटो आहेत. दीज फॉसिल्स, हे 2 फॉसिल आहेत. दीज फॉसिल्स ऑफ बँगिओमॉर्फिया प्युबेसेन्स आर 1.2 billion years old. ह्या ज्या 2 रेड अल्गी आहेत, या 2 रेड अल्गी 1.2 billion years old आहेत. Towards the lower end of fossils on the left there are cells differentiated for attacking to a substrate. If you look closely at the upper part of the fossil on the right, you can see longitudinal division that has divided disc-shaped cells into a number of radially arranged wedge-shaped cells, as we would see in a modern bangophyte red alga. हे जे काही दिसतं आहे तुम्हाला स्ट्रँड, हा आणि हा जो काय आहे हा, हे 2 जे आहेत तर ते एक ओल्ड मॉर्फिया प्युबेसेन्सचे आहेत आणि दुसरं एक मॉडर्न ब्ल्यू किंवा मॉडर्न रेड अल्गीचे आहे. ते दोघांमधला फरक आणि फॉसिलमधला फरक सारखाच दर्शवतो. तर हे इव्होल्युशनरी एव्हिडन्सेस आहेत जे फॉसिल रूपात आपल्याला मायक्रो फॉसिलच्या रूपात सापडलेले आहेत. मग एव्हिडन्स ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ. द ओरिजिन ऑफ लाईफ माइट सीम लाईक द अल्टिमेट cold case. No one was there to observe it, and much of the relevant evidences has been lost in the intervening 3.5 billion years or so. Nonetheless, many separate lines of evidences do shed light on this evidence, and as biologists continue to investigate these data, they are slowly piecing together a picture of how life originated. Major lines of evidence included DNA, biochemistry, and experiments. So, origin and DNA evidence. आता मुख्य ओरिजिन आणि डीएनएचे पुरावे काय आहेत बघा. बायोलॉजिस्ट यूज द डीएनए सिक्वेन्सेस ऑफ मॉडर्न ऑर्गॅनिझम्स to reconstruct the tree of life and to figure out the likely characteristic of the most recent common ancestor of all living things, the trunk of the tree of life. In fact, according to some hypotheses, this most recent common ancestor may actually be a set of organisms that lived at the same time and were able to swap genes easily. In either case, reconstructing the early branches on the tree of life tells us that this ancestor probably used DNA as its genetic material and performed complex chemical reactions. But what came before it? We know that this last common ancestor must have had ancestors of its own, a long line of forebears forming
the root of the tree of life. But to learn about them, we must turn to another lines or to other lines of the evidences. So the tree is prepared regarding the development of the DNA sequences by the biologist, and in that the DNA is the main genetic material which perform the basic as a evolutionary element. This is the tree which is formed here. The domains that included all living things, सगळ्या सजीवांना समाविष्ट करून घेणारे 3 मेन डोमेन्स पूर्वी मान्य केलेले होते जुन्या याच्यानुसार. एक म्हणजे आर्की, दुसरं बॅक्टेरिया आणि तिसरं यूकॅरियोटा. आता आर्कीमध्ये बॅक्टेरियासारखेच जुने सजीव होते. बॅक्टेरिया सगळ्या बॅक्टेरियांचेच प्रकार आले याच्यामध्ये, सगळे बॅक्टेरिया विकसित झालेले आले. आणि यूकॅरियोमध्ये आता हा जो काही पट्टा आहे हा प्रोकॅरियो किंवा बॅक्टेरिया आणि यूकॅरियोमधला घटक म्हणा. आणि यूकॅरियोटिक म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ज्यांना सेल्स आहेत, ज्यांना न्यूक्लियस आहे, ज्याला सेल मेम्ब्रेन आहे, ज्याला न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, ते सगळे यूकॅरियोटिक सेल्स असे डेव्हलप झाले पृथ्वीवर. आणि द मोस्ट रिसेंट कॉमन ॲन्सेस्टर ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स, सगळ्या सजीवांच्या ॲन्सेस्टर म्हणजे पूर्वज बघा, एकच कॉमन थिंग आहे बघा कोणतरी. इथे जे काही आहेत ते काय आहेत, यांचे ते सगळ्यांचे पूर्वज आहेत. त्यानंतर हे जे पण काय असते समजा आणखी काय असतील तर त्यांचा हा जो काही कॉमन ट्री ट्रंक आहे तर 4 बियर लिनेजेस फ्रॉम बिफोर द मोस्ट रिसेंट कॉमन ॲन्सेस्टर. म्हणजे या सगळ्या जे पण काही असतील आमची समजा त्यांच्या मेन ॲन्सेस्टर कोण असेल, हा असेल. मग आणखी समजा इकडे काय असतील आणखी त्यापूर्वी तर त्यांच्या ॲन्सेस्टर हा असेल. इन दिस वे द ॲन्सेस्टर ट्री इज डेव्हलप्ड. अँड ओरिजिन अँड बायोकेमिकल एव्हिडन्सेस. आता ओरिजिन काय आहे त्याचं आणि त्याचे बायोकेमिकल एव्हिडन्सेस काय काय आहेत. आता बाय स्टडिंग द बेसिक बायोकेमिस्ट्री shared by many organisms, we can begin to piece together how biochemical systems evolved near the root of the tree of life. However, up until the early 1980s, biologists were stumped by a chicken and eggs problem in all modern organisms. म्हणजे आधी कोंबडी आली की अंडा आला. हा प्रॉब्लेम 1980व्या शतकामध्ये जसा निर्माण झाला होता तसा आजही निर्माण झालेला आहे. किंबहुना हा त्यापूर्वी देखील अभ्यासकांच्या डोक्यामध्ये होता की कोंबडी जर आली आहे तर मग अंडं कुठून आलं, आणि अंडा जर कोंबडी देते तर मग कोंबडी कुठून आली. तर आधी अंड्याने जन्म घेतला आणि मग कोंबडी जन्माला आली. हे प्रूफ आहे. हे प्रूफ कसं ते आपण पुढच्या लेक्चरला घेऊया. आपण आपलं लेक्चर आज इथं कन्साइज करूया आणि पुढच्या लेक्चरसाठी मग तयारी करूया.